हाय फॅमिली, चष्मेवाला घर चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण व्हेज वाल्यांसाठी काहीतरी स्पेशल रेसिपी बघणार आहोत. तर आज मी बनवणार आहे व्हेज दम बिर्याणी. चला मग काहीही वेळ न लावता पटापट साहित्य आणि रेसिपी बघून घेऊया. चला, तर आता आपण पटापट साहित्य बघून घेऊया व्हेज दम बिर्याणीसाठी काय काय लागतं ते. तर आधी मी वाटाणे आणि सिमला मिरची ठेवलेले आहे पाण्यामध्ये. हे लवकर शिजणार आहे त्यामुळे ते वेगळं ठेवले. हे फ्राय करायची गरज नाही. हे सगळे व्हेजिटेबल मी फ्राय करणार आहे. याच्यामध्ये फ्लॉवर आहे, बटाटा आहे, फ्रेंच बीन्स आहेत आणि गाजर आहे. तर हे सगळे मी फ्राय आयटम करणार आहे. त्यानंतर मग आता ह्याला लागणार आहे पनीर. हे मी पनीर घेतलेलं आहे 200 ग्रॅम. याच्यामध्ये आहेत गरम मसाले, तेजपत्ता आहे, मोठी वेलची आहे, छोटी वेलची आहे, ही मसाल्याची वेलची बोलतात त्याला. हे शाही जिरं आहे, हे काळी मिरी आणि हे लवंग. याच्यामध्ये आहे लाल तिखट, धनाजिरा पूड, गरम मसाला, मीठ आणि हळद हळद हे कढीपत्ता आहे. आणि हे जे आहे ना, हे आपलं स्पेशल इन्ग्रेडियंट आहे जे छान चव येणार आहे. याच्यामध्ये आहे आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या. आपल्याला व्हेज बिर्याणीसाठी लागणार आहे हा चॉप केलेला बारीक कांदा आणि याच्यामध्ये टोमॅटो. हा बरिस्तासाठी लागणार आहे. फ्राय ऑनियन करायचं ह्याला, पुन्हा फ्राय करणार याला आपण. ठीक आहे, याला बरिस्ता बोलतात. याच्यामध्ये आपल्याला वरून स्टफिंगसाठी म्हणजे वरून टाकणार आपण काजू आणि मनुके. मॅरिनेशनसाठी दही लागणार आहे. हे भाजीला छान चव येते त्यामुळे आपल्याला व्हेज बिर्याणीला दही यूज करायचं आहे. याच्यामध्ये मी तांदूळ भिजत ठेवलेला आहे. हा दावत बासमती राईस आहे. हा भिजत ठेवला आहे. अर्धा तास तरी भिजवायचा आहे तुम्हाला तांदूळ. ठीक आहे, आणि आपलं नेहमीचाच गोवर्धन घी याच्याशिवाय चव आहे का? तर मग आता हे वापरून आपल्याला खूप सुंदर व्हेज बिर्याणी बनवायची आहे. तर पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. आपण हे भाताला फोडणी देत आहोत. आधी आपल्याला राईस बनवून घ्यायचंय. तर याच्यामध्ये आपण 2 तमालपत्रे, 1 मसाला वेलची, 2 वेलची, थोडं जिरं, 4 काळी मिऱ्या, 4 लवंगा. तर हे तडकल्यानंतर याच्यात आपल्याला पाणी टाकून राईस टाकायचा. त्या पाण्याला आधी चांगली उकळी आली पाहिजे, नंतर राईस सोडायचा. तर आता तुम्ही बघू शकता मी कांदा ऑलरेडी तेलामध्ये टाकलेला आहे बरिस्ता करण्यासाठी. हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला तळून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचंय त्याला चव यायला. आणि कांदा लवकर शिजतो मीठ टाकल्यामुळे. हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचंय. एकीकडे मी इथे पाणी ठेवलेलं आहे, त्याला उकळी आलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तांदूळ सोडायचे. अशी खळखळून उकळी आली पाहिजे तेव्हाच आपल्याला तांदूळ सोडायचे. त्या स्टेपला आपल्याला तांदूळ पाण्यात सोडायचा आहे. आता मी तांदूळ टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचंय चवीनुसार. आपण भाज्या तळून घेऊया. ज्यांना नाही फ्राय करून घ्यायचे ते स्किप करू शकतात, पण याच्याने बिर्याणी जरा चमचमीत होते म्हणून भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या, जास्त नाही. फास्ट गॅसवर पटापट, थोड्या क्रंची राहतात छान म्हणून. आता आपण जे फ्राय केलेले व्हेजिटेबल्स आहेत ना, त्यांना आपण मॅरिनेट करणार आहोत. हे व्हेजिटेबल सगळे मी फ्राय केलेले. याच्यामध्ये मी ही पेस्ट टाकणार आहे जी तुम्हाला सांगितलेली आहे. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना, ऑनियन, बरिस्ता. कसा क्रिस्पी झालाय बघा. याच्यात थोडं लाल तिखट, थोडंसं धना जिरा पूड, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला. आता आपण याच्यामध्ये दही टाकायचं आहे मॅरिनेशनसाठी. थोडंसं दही नंतर आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा टाकायचं. आता याला चांगलं मिक्स करूया.
आता आपल्याला खडा गरम मसाला टाकायचा आहे. हे सगळं टाकल्यानंतर हा जो चॉप केलेला कांदा आहे तो टाकायचा आहे. चांगलं मिक्स करायचं आहे तुम्हाला. कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी यात तुम्हाला थोडंसं मीठ टाकावं लागेल. मीठ टाकलं की कांदा लवकर गळतो. आता आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट जी करून ठेवलेली आहे ती टाकायची. त्याला चांगले मिक्स करा. आता याच्यामध्ये आपल्याला जो चिरून ठेवलेला टोमॅटो आहे तो टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करा. आता आपण लीड ठेवली होती ती काढूया. बघा कशी छान शिजलेला आहे कांदा टोमॅटो. आता याच्यामध्ये आपण हे लाल तिखट, हा माझा घरचा मालवणी मसाला आहे, धना जिरा पूड, हळद आणि हा थोडासा गरम मसाला चांगला व्यवस्थित मिक्स करायचा. आता याच्यामध्ये आपल्याला भाजी ऍड करायची आहे जी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. बघू शकता ही मॅरिनेट करून ठेवलेली भाजी आहे. ती आता याच्यामध्ये आपण ऍड करायची. आता बघू शकता मी भाजी टाकलेली आहे. आता ही व्यवस्थित मिक्स करायची आपल्याला. तर आपण वाटाणे आणि शिमला मिरची टाकलेली आहे. याला पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं. पनीर आता नाही ऍड करायचं कारण पनीर लवकर शिजतं. तर ते नंतर फ्राय करून मी वरून टाकेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन पनीर त्याच्यामध्ये टाकेन. आता भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्यात. आता याच्यावर आपण झाकण ठेवायचंय आणि या भाज्या शिजू द्यायच्या बारीक गॅसवर. आता तुम्ही बघू शकता भाजी चांगली शिजत आलेली आहे. थोडंसं वर खाली करून घ्यायची भाजी. बघा किती सुंदर लज्जतदार भाजी झाली आहे. आहा हा, बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले. तर बिर्याणी किती भारी होईल. या स्टेजला आपल्याला दही ऍड करायचंय. थोडंसं, जास्त नाही टाकत आहे, थोडंसंच टाकते कारण आधीच आपण टाकलेलं होतं थोडं. तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. आता मी हे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. ते आपल्याला भाजीमध्ये ऍड करायचंय. जास्त शिजवायचं नाही. 1 मिनिटाने लगेच गॅस बंद करायचा. थोडंसं वर खाली करायचं, जास्त हलवायचं नाहीये कारण पनीर तुटू शकतं. आता आपण याच्या टोपामध्ये आधी तूप घालायचं आणि हे मगाशी मी जे पनीर फ्राय केलेलं ना ते थोडंसं ऑइल घातलंय जे खाली बिर्याणी नको लागायला. आता आपल्याला हे लेयर लावायचे आहेत राईसचा, भाजीचा. आता अशा प्रकारे आपण एक राईसचा लेयर लावलेला आहे. याच्यावरती हा थोडासा तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे काजू बेदाणे. ही आपण जी भाजी बनवलेली आहे ग्रेव्ही वाली ती वरती टाकायची. काय मस्त सुगंध सुटलाय, बाप रे. पहिला आधी खाली मी भाताचा लेअर लावलेला, आता हा भाजीचा लेअर लावलाय. याच्यावरती परत तुम्हाला हा जो
बरिस्ता बनवलेला आहे तो ऍड करायचा आहे. याच्यावरती चिरलेली कोथिंबीर. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही बिर्याणी राईस बनवाल ना, तुम्हाला ऑर्डर येणारच किंवा खाणारे सतत विचारणार कसा बनवला. आता याच्यावरती परत आपल्याला राईसचा लेअर लावायचा. याच्यावरती परत आपल्याला ऑनियन, थोडासा मध्ये मध्ये कलर, हा रेड ऑरेंज कलर आहे. आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. याच्यावरती परत तुम्हाला बेदाणे, काजू टाकायचे आहे. याच्यावरती परत भाजीचा लेअर लागणार. असे 3-4 लेअर लावले ना तर खूप छान वाटत. परत याच्यावरती भाताचा लेअर लागणार. अगदी व्यवस्थित समांतर लावायचा आहे तुम्हाला राईस. आता भाताचा लेअर लावून घेतलेला आहे. याच्यावरती हा राहिलेला बरिस्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे. वरून चिरलेली कोथिंबीर, थोडासा फूड कलर, वरून आपल्याला हे काजू सजवायचे आहे, बेदाणे, वरून थोडस घी टाकायचं. आता याला आपण दम देणार आहोत कोळशाने. कोळसा आधी गरम करायचा. आता आपली ही व्हेज दम बिर्याणी झालेली आहे. तर मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे मी केलेलं आहे. असा कोळसा मधोमध ठेवायचा आणि त्याला वाफवायचं. आता ही सर्व केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन एकदा परत, तेव्हा बघा. तर मग आता आमची बिर्याणी तयार झालेली आहे आणि आम्ही सर्व केलेली आहे. पहिला आधी मान माझ्या प्रिशाचा. तर प्रिशा, बघ बरं कशी झालेली आहे बिर्याणी. टेस्ट कर आणि मला सांग कशी झाली. कशी झाली आहे? टेस्टी झालंय, खूप मस्त आहे. एकदम असं टेस्ट आहे त्याची. हॉटेलला जातो ना तेव्हा बिर्याणी भेटते ना तशी झाली. एकदम मस्त झाली. आणि हा, तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्ही पुढे जाऊ शकतो. बाय फॅमिली. बाय फॅमिली. एन्जॉय करा तुम्ही सुद्धा आमच्या रेसिपीज बघून.